घरातला व्यक्ती त्रास देतो, जवळचा व्यक्ती रडवतो. ज्याच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करताय तोच व्यक्ती सतत तुमच्यापासून लांब जातो. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी कितीतरी लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा. ज्यांना आपण मित्र मानतो तेच लोक आपल्याशी शत्रुत्वाने वागतात. ज्यांच्यावर आपण खूप प्रेम करतो तीच लोक आपला विश्वासघात करतात. आत्ताच्या काळात मित्र खूप कमी असतात आणि शत्रू खूप जास्त असतात. आपल्या जवळची लोक आपल्याला ती आपली वाटतात, पण आपल्या जवळची ती लोक आपल्यावरती खूप जळतात. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शत्रुबाधा निवारण करण्यासाठी जी व्यक्ती आपल्याला त्रास देते, आपल्याला रडवते, आपला विश्वासघात करते, त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी, ज्या व्यक्तीने आपल्याला खूप त्रास दिला आहे त्याला त्याची शिक्षा देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे. खूप त्रास होत असेल, विनाकारण कोणीतरी तुम्हाला त्रास देत असेल, रडवत असेल, छळत असेल, हिणवत असेल, त्यासाठीच हा उपाय करा. उगाचच तुम्ही कोणाला तरी त्रास देण्यासाठी हा उपाय केला तर लागू होणार नाही, पण समोरच्याचा त्रास आहे तो संपवण्यासाठी हा उपाय करता येईल. तुम्हाला सांगते, काही तासातच उपाय तुम्हाला लागू पडेल. आता मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. तुम्ही दोघांपैकी एक किंवा शक्य असेल तर दोघांपैकी 2ही करू शकता. सगळ्यात पहिला उपाय आठवड्यातील कुठल्याही शनिवारी करायचा आहे. जो शनिवार तुमच्यासाठी तुम्हाला योग्य वाटतोय, आवडतोय, त्या शनिवारी हा पहिला उपाय. या पहिल्या उपायासाठी तुम्हाला जिथे कुठे लिंबाच्या झाडाचं मूळ असेल ते आपल्या घरी आणायचं आहे. लिंबू म्हणजे काटेरी लिंबू, ज्या लिंबाचं सरबत करतो. कारण बऱ्याच लोकांना पटकन कळत नाही, कुणाला कडुलिंब वाटतं तर कुणाला अजून काही वाटतं, म्हणून सांगते. जे लिंबू आपण सरबत करून पितो त्याच लिंबाचं एक मूळ तुम्हाला आपल्या घरात आणायचं आहे. लिंबाचं मूळ स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून स्वच्छ करायचं आहे. यानंतर तुम्हाला एक काचेचा ग्लास घेऊन त्या काचेच्या ग्लासामध्ये थोडंसं शुद्ध पाणी घालायचं आहे. काचेच्या ग्लासमध्ये जे पाणी घातलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल घालायचं आहे, थोडंसं गुलाबजल घालायचं आहे, एक चिमूटभर हळद घालायची आहे, एक मिठाचा खडा किंवा बारीक मीठ असेल एक चिमूटभर मीठ घालायचं आहे. हा काचेचा ग्लास देवघराच्या समोर किंवा घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे लिंबाचं मूळ तुम्हाला ठेवायचं आहे. त्या ग्लासमध्ये लिंबाचं मूळ तुम्हाला टाकायचं, म्हणजे त्या पाण्यात ते मूळ सोडा. आता त्या ग्लासवरती एक काळ्या रंगाचं कापड बांधा. एक छोटं मोठं जसं तुमच्याकडे असेल तसं काळ्या रंगाचं कापड बांधा. आता या ग्लासवरती जिथे कापड बांधलेलं आहे त्याच्यावरती उजवा हात ठेवा. उजवा हात ठेवून तुम्हाला 51 वेळा जो मंत्र मी सांगते तो मंत्र म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित आहे का? कुणीही तुमचा शत्रू असेल, कुणीही तुम्हाला त्रास देत असेल, कुणालाही वश करायचं असेल, कुणालाही मित्र बनवायचं असेल तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी हा एकच मंत्र व्यवस्थित आहे का? ह्रीम क्लीम, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, ह्रीम क्लीम सूरज. पुढे म्हणायचं आहे ह्रीम क्लीम सूरज सर्व वश वश स्वाहा. 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 हा मंत्र 51 वेळा म्हणायचा आहे. 51 वेळा हा मंत्र म्हटल्यानंतर आपला हात त्या ग्लासवरून काढायचा आहे. आता हा ग्लास तुम्हाला कमीत कमी 24 तास त्याच ठिकाणी ठेवायचा आहे, दक्षिण भागात किंवा देवघराच्या समोर. 24 तासानंतर तुम्हाला घराच्या बाहेर हा ग्लास घेऊन जायचा आहे आणि जिथे कुठे काटेरी झाड असेल, बोरीचं झाड असेल, निवडुंगाचं झाड असेल किंवा काटेरी लिंबाचं झाड असेल, गुलाबाचं झाड असेल, ज्या झाडाला काटे असतात अशा झाडाखाली जायचं आणि अशा झाडाखाली हे जे ग्लासमध्ये असणारं पाणी आहे त्या झाडाला घालायचं. त्या झाडाखाली
पाणी भर ग्लास जे आहे ते ओतायचं. फक्त जे लिंबाचं मूळ आहे ते घरी घेऊन यायचं. लिंबाचं मूळ घरी आणायचं आणि हे लिंबाचं मूळ एका काळ्याच रंगाच्या कापडात किंवा लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधून हे लिंबाचं मूळ आपल्या घरात कुठल्याही एका दिशेला ठेवायचं. बघा, हा उपाय पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही. तुम्ही एका शत्रूसाठी एका महिन्यात एकदा करा. समजा माझा हा शत्रू आहे, माझी सासू त्रास देते, या महिन्यात सासूसाठी उपाय केला. समजा तुम्हाला वाटलं की माझ्या शेजारची बाई मला त्रास देते, पुढच्या महिन्यात तिच्यासाठी करा. महिन्यातून फक्त एकदा त्या व्यक्तीसाठी हा उपाय करून बघा. ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय केला आहे ती व्यक्ती पूर्णतः तुमच्याकडे वश होईल. ती व्यक्ती पूर्णतः सुधारून जाईल. जी व्यक्ती सतत तुम्हाला टॉर्चर करत होती, हिणवत होती, रडवत होती, ती पूर्णतः बदलून जाईल. दुसरा उपाय सांगतेय. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक छोटंसं सफेद, काळं, लाल, हिरवं, पिवळं किंवा मग अन्य कुठल्याही रंगाचं एक वस्त्र म्हणजे कापड घ्यायचं आहे. या कापडामध्ये तुम्हाला एक जायफळ ठेवायचं आहे. खडा मसाल्यामध्ये जे जायफळ येतं कुठल्याही दुकानात मिळेल ते जायफळ ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत 7 मिठाचे खडे ठेवायचे आहेत, 5 तुरटीचे खडे ठेवायचे आहेत, 5 अख्ख्या ज्या काळ्या वेलच्या असतात, ज्याला मसाला वेलदोडा म्हणतो, ह्या काळ्या वेलच्या ठेवायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये 5 काळी मिरी ठेवायची आहेत. सांगितलेलं सगळं साहित्य कापडात किंवा कागदात ठेवून त्याची पुडी बनवायची आहे. तयार केलेली जी पुडी आहे ही कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायची आहे किंवा कालभैरवनाथांचं मंदिर असेल, जे शत्रुबाधा निवारण करणारं, जे शत्रुत्व दूर करणारं म्हटलं जातं, त्या मंदिरात तुम्हाला हे घेऊन जायचं आहे. तिथे नेल्यानंतर कालभैरवनाथांच्या मंदिरात किंवा हनुमानाच्या मंदिरात गेलात, तिथे त्यांच्या उजव्या पायाला ही पुडी लावायची. त्यांच्या उजव्या पायाला ही पुडी लावायची. ही पुडी उजव्या पायाला लावून आपली समस्या सांगायची, शत्रूचं नाव सांगायचं, त्रास सांगायचा आणि आपल्याला जो कोणी त्रास देतोय तर तो व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर होण्यासाठी प्रार्थना करायची. ही पुडी घेऊन आपल्या घरी यायची. घरी आल्यानंतर ही जी पुडी आहे ही त्या दिवसापासून कमीत कमी 21 दिवस आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्यात ठेवायची. कारण दक्षिण बाधा ही शत्रुबाधा निवारण करणारी कालभैरवनाथांची, हनुमानांची ही दिशा मानली जाते. म्हणून तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला ही पुडी तुम्हाला 21 दिवस ठेवायची आहे. 21 दिवसानंतर ही पुडी तिथून काढायची आणि ही पुडी घराच्या बाहेर, नसेल शक्य तर घरातच कापरासोबत जाळायची, पूर्ण जाळून टाकायची. सगळं त्यातलं जळून गेलं पाहिजे आणि त्याची जी राख होईल ती घराच्या बाहेर फेकून द्यायची, लांबपर्यंत ती फेकून द्यायची. हा उपाय 21 दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यात असणाऱ्या त्या प्रत्येक शत्रूला तुमच्या आयुष्यातून दूर करेल. जे व्यक्ती रडवत होती, हिणवत होती, त्या व्यक्तीला तुमच्यापासनं आणि तुमच्या घरापासनं दूर करेल. सासू, नवरा, बायको, मुलं कुणीही तुम्हाला त्रास देत होती, या 21 दिवसानंतर कुणीही तुम्हाला त्रास देणं सोडा, त्याचा विचार पण करणार नाही. बघा, खूप साधे सोपे उपाय आहेत. दोघांपैकी कुठलाही एक करा, नक्की करा. श्री स्वामी समर्थ.